भिवंडी के साईगांव असनोली इलाके में प्रकृति का अनोखा चमत्कार देखने को मिला है, जहां एक आम के पेड़ पर आम के साथ साथ सीताफल भी लगने से लोग हैरान हैं। जानकारी के अनुसार व्यापारी किसान जयेश पटेल के घर में आंगन में लगे लगभग 8 साल पुराने आम के पेड़ पर यह घटना सामने आई। बच्चों द्वारा यह दृश्य सबसे पहले देखा गया, उसके बाद परिवार ने पुष्टि की और इसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया। घटना के बाद आसपास के ग्रामीण बड़ी संख्या में इस पेड़ को देखने पहुंच रहे हैं, जिससे इलाके में कौतूहल का माहौल बना हुआ है। माझं नाव श्वेता आहे. पिनल पटेल. मी खेळता समय मला आंब्याच्या झाडावरती सीताफळ दिसला आहे. मला वाटलं कोणीतरी चिपकवलं असेल. तुम्ही दादीला सांगायला गेली, दादी बोलते खोटा बोलते तू, म्हणून मला दादी बघायला आली तर खरं निघला. तर मी पप्पा सांगितलं, पप्पा पण खोटा बोलायला लागले. त्याच्यानंतर पप्पा बघायला आले तर ते बोलतात खरं बोलतात. नाही तर मी मम्मीला सांगितलं, मम्मी बोलायला लागली खोटं आहे खोटं आहे खोटं आहे. नंतर सगळे बघायला आले तर खरा दिसला ना. नंतर ते बोलले खरी बोलते. आम्हाला संध्याकाळी 3:30 वाजता जवळजवळ माझी लहान मुलं मला सांगायला आली, ते गोट्या खेळत होती आणि ते मला बोलले का पप्पा आपल्या झाडाला काहीतरी म्हणजे असं एक फळ आहे सीताफळ सारखं ते आलेलं आहे, तर तुम्ही या. तर आम्हाला जरा डाऊट वाटला का सीताफळ कसं काय असू शकतं, म्हणून आम्ही ते बघायला आलो. तेव्हा आम्हाला समजलं का खरोखरच त्याच्यावर एक सीताफळ लागलेलं आहे. आणि ही गोष्ट व्हायरल जितू पवार यांनी केली, त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद. आणि म्हणजे आम्ही असं वाटलं पण नव्हतं, कारण 8-9 वर्ष जुनं झाड आहे, अचानक याला सीताफळ कसं काय लागू शकतं. हा एक दैवी चमत्कारच म्हणायला लागेल. तारखेला माझा बर्थडे होता. बर्थडेला काय माहितीच नाही का इकडे आम्ही आलेलोच नाही. 2 तारखेला पोरं इकडे खेळायला आली, तेव्हा माहिती का ही पोरं सांगायला आली का बर्थडे तर हे झालं, तर दादी बघितलं नाही का. म्हणलं नाही. तर ते आंब्याच्या झाडाला सीताफळ आलंय. बोललो नाही. तर मला बोलायला मी आली बघायला, तर मला दिसला. मी बोललो काहीतरी सांगते ती. बघितलं हालून तर खरं. मग सगळीकडे यायला सांगितलं.